हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। ओम नमो देव्ये महादेव्ये शिवाय सततं नमः। नमः प्रकृते भद्राय नियता प्रणता स्मृता। स्त्री शक्ती आणि सत्वसंवर्धन असा विषय इथं स्त्री शक्ती पीठाच्या स्थानी सेवेसाठी म्हणून घेतलेला आहे आणि ज्यांच्यामुळे ही स्त्री शक्ती विशेषत्वाने अभिव्यक्त होते त्या स्त्रियांची शक्ती समोर असताना त्या सगळ्या शक्तीला वंदन करून मी हा माझा विषय सुरू करतो। एकंदर स्त्री शक्ती याच्याऐवजी स्त्री शक्ती असं म्हटलं असतं तर काय झालं असतं। या शक्तीपीठ या शब्दाचा अर्थ पीठ याचा अर्थ आसन पाया सिंहासन किंवा देवारा असा। तर स्त्री शक्ती असं म्हणायला सुद्धा काही हरकत नव्हते, सगळ्या स्त्रियाच होत्या। परंतु तसं जर का म्हटलं असतं तर त्याला केवळ एक सामाजिक स्वरूप प्राप्त झालं असतं आणि श्री म्हटल्यामुळे त्याला एक दैवी स्वरूप प्राप्त झालेलं आहे। आणि तर ते ज्यांना स्फुरलं त्या परमवंदनीय मावशीबाई केळकर आणि तर त्या नावासह याचं कार्य करणारे जे सर्व कार्यकर्ते आहेत त्या सर्वांना अभिवादन करून मला बोलणं स्त्रीच्याच आशीर्वादाने ठीक हो अशी प्रार्थना करून सुरू करतो। कारण की श्री ही गोष्ट प्रत्येक ठिकाणी जर बघितलं तर त्याचा अर्थ आहे संपत्ती लक्ष्मी समृद्धी सौंदर्य कांती शोभा कीर्ती सरस्वती सद्गुण बुद्धी असे अनेक अर्थ त्याचे आहेत श्री या शब्दात। थोडक्यात म्हणजे दैवी शक्ती आणि त्या सर्व देवतांच्या बाबतीमध्ये सुद्धा सगळ्या देवतांना पहिल्यांदा श्री लावायला लागतं। श्री कृष्ण श्री राम श्री रंग श्री पती श्री निवास असं सगळ्या देवांच्या अगोदर इतकंच नव्हे तर कल्याणकारी कर त्यांचा जो असतो त्याला श्री कर असं म्हटलं जातं। त्याच्यानंतर पायाला श्री पद्म असं म्हटलं जातं। त्याच्यानंतर कुबेराला सुद्धा श्री निध असं नाव आहे आणि मदनाला श्री नंदन असं म्हणतात। शंकराला श्रीकंठ असं म्हणतात। त्याच्याशिवाय पान हालत नाही श्रीच्या शिवाय आणि ज्या पदार्थाच्या शिवाय पान हालत नाही ते श्रीखंड। पण त्या श्रीखंड या शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये चंदन असा आहे, पण तो इथे का वापरला गेलाय माहिती नाही त्या पदार्थाच्या बाबतीमध्ये। परंतु प्रत्येक देवाला श्रीची आवश्यकता असते याचं कारण श्री ही परमतत्वाची अभिव्यक्ती आहे आणि अभिव्यक्ती अगोदर झाल्याच्या शिवाय काहीच निर्माण होऊ शकत नाही। त्यामुळे रामाला प्रगट व्हायचं असेल तर अभिव्यक्तीचा आधार घ्यायला लागतो। श्रीचा आधार घेऊन नंतरच राम प्रगट होऊ शकतो। म्हणून प्रत्येक वेळेला श्री अगोदर असते। रामायणामधली देवता सुद्धा श्री सीता रामचंद्र देवता याच्यामध्ये सुद्धा सीतेला प्राधान्य आहे। याचं कारण ज्या शक्तीमुळे अभिव्यक्ती होते ती जर का प्रथम असेल तरच पुढे मग त्या तत्वाचं ज्ञान वगैरे पुढची गोष्ट आहे। किंबहुना सर्व रूप जे आहे ते रूप सुद्धा या शक्तीमधूनच विकसित झालेले असल्यामुळे त्या शक्तीलाच प्राधान्य दिलं जातं। आणि या प्रत्येक ठिकाणी असं लक्षात येतं की देवांनी एक देवीची स्तुती केलेली आहे। ती देवी कोणत्या कोणत्या स्वरूपामध्ये आहे ते त्यांनी प्रगट केलेलं आहे। म्हणजे देवांनी केलेली देवीची स्तुती ते
ते सुक्तच आहे, देवी सुक्त असं त्याला म्हटलं जातं. या देवी सर्व भूतेषु चेतनेत्यभि धीयते. पहिली गोष्ट म्हणजे चेतना देणे, हा त्याच्यातला सगळ्यात पहिला भाग आहे. प्रेरणा देणे, चेतना देणे, या सर्व गोष्टी ज्या शक्तीपासून होतात ते श्री शक्ती. त्यानंतर तिचे अनेक रूप आहेत की या देवी सर्व भूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता, या देवी सर्व भूतेषु निद्रारूपेण संस्थिता. ही तर सगळी शक्ती, सगळ्यात मोठी शक्ती निद्रारूपेण संस्थिता. या देवी सर्व भूतेषु क्षुधारूपेण संस्थिता, छायारूपेण संस्थिता, शक्तिरूपेण संस्थिता, तृष्णारूपेण संस्थिता, क्षांतिरूपेण संस्थिता, जातिरूपेण संस्थिता, लज्जारूपेण संस्थिता, शांतिरूपेण संस्थिता, श्रद्धारूपेण संस्थिता, कांतिरूपेण संस्थिता, लक्ष्मीरूपेण संस्थिता, वृत्तिरूपेण संस्थिता, स्मृतिरूपेण संस्थिता, दयारूपेण संस्थिता, तुष्टिरूपेण संस्थिता, भ्रांतिरूपेण संस्थिता आणि सर्वात शेवटी मातृरूपेण संस्थिता. या देवीच्या विविध अंगाची प्रगट होतात की कुठल्या प्रकाराने ही देवी अभिव्यक्त होते. त्या अनेक रूपांनी तिचं गायन केलेलं आहे आणि या त्याची व्याप्ती सांगितलेली आहे. या सगळ्या व्याप्तीच्या सहित अनेक रूपांमध्ये प्रगट होते, तरी देखील ती प्रत्येक वेळेला नवीनच वाटते. त्याच्याबद्दल एक फार सुंदर प्रसंग आहे आणि तो जो प्रसंग आहे तो प्रसंग कैलासाच्या शिखरावरती. त्या कैलास शिखरावरती भगवान शंकर पार्वतीच्या सहित बसलेले आहेत आणि भगवान शंकर पार्वती सहित बसलेले जे आहेत त्यावेळेला पार्वती त्यांना अनेक प्रश्न विचारतात. त्याच्यातून अनेक ग्रंथ निर्माण झाले. त्याच्यामधला एक म्हणजे किम मार्गेण भव स्वामी देही ब्रह्ममय भवत, ब्रह्ममयम भवत म्हणजे ब्रह्ममयम भवेत म्हणजे हा देही जीव हा ब्रह्ममय कसा होतो असा प्रश्न पार्वतीने विचारला. त्याच्यावरून गुरुगीता निर्माण झाले. शंकरांनी पार्वतीला जे काही सांगितलं त्याच्यावरून गुरुगीता निर्माण झाली. त्याच्यानंतर असं बऱ्याच गोष्टी आहेत की शंकर पार्वतीला रामकथा सांगतात आणि त्याच्यातनं रामकथेचा विस्तार झाला अनेक प्रकाराने. तसंच एका ठिकाणी भगवान शंकर पार्वतीला भगवद्गीतेचा सखोलता सांगत असतात आणि या गीतार्थाची थोरी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या गीतार्थाची थोरी स्वयं शंभू विवरी ते भवानी प्रश्न करी चमक करोरी. आणि ती विचारते की प्रत्येक वेळेस तुम्ही नवीन अर्थ सांगताय, प्रत्येक वेळेस नवीन अर्थ सांगताय, ही फार मोठी चमत्कारच म्हणावा अशी गोष्ट आहे आणि ही गोष्ट जवळजवळ असंभवनीय आहे. म्हणजे या सगळ्याच गोष्टी असंभवनीय आहे की नवरा बायकोला काहीतरी सांगतो आहे, त्याच्यानंतर बायकोला ते सगळं कळतं आहे, त्याच्यानंतर तिला ते थोर आहे असं वाटतं आहे, ती त्याचं कौतुक करते आहे. हे सगळं जवळजवळ असंभवनीय गोष्ट आहे. तिला नंतर पाठीमागे त्याने जे सांगितलं ते सगळं तिला आठवत आहे आणि हे नवीन आहे हे कळतंय. इथपर्यंत सगळं या गीतार्थाची थोरी स्वयं शंभू विवरी ते तर भवानी प्रश्न करी चमक करोनी ते तर हरू म्हणे नेणी देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन दिसे गीता तत्व. हे नुसते नूतन दिसतं गीता तत्व जसं तुझं स्वरूप आहे. तुझं स्वरूप इतकं नित्य नूतन दिसतं. एक पती आपल्या पत्नीला ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला त्याच्यामध्ये भरपूर रसिकता आहे आणि त्या रसिकतेच्या सहित ते बोललंय असं पण आपण बघू शकतो. पण त्याचबरोबर दुसऱ्याही भूमिकेमधनं बघायचं झालं तर प्रकृतीचं अंग आहे आणि त्या प्रकृतीचं अंग नित्य नवीन आहे. म्हणजे की भवानी म्हणजे प्रकृती आहे जी अभिव्यक्त होणारी, जिला आपण स्त्री शक्ती असं बोलतोय आणि ती वेगळ्या वेगळ्या रूपात प्रगट. म्हणजे पती पत्नीला म्हणतोय त्याच्यामध्ये एक पातळी आहेच आहे आणि ती पण पातळी उंचच आहे, परंतु या ठिकाणी याच्याही पलीकडची पातळी अभिव्यक्त केली गेलेली आहे. नाहीतर ती रसिकता जरी कितीही असली तरी देखील अशा इतक्या रसिकतेनं आलेलं काव्य असं म्हणता आलं तरी देखील लग्न होऊन गेल्यानंतर थोड्या दिवसामध्ये इतकी रसिकता राहण्याची शक्यता नसते. जसं जसे दिवस जातात तसं तसं ती रसिकता कमी होत जाते आणि मग शेवटी काय होतं. एक प्रसंग मला आठवतो की एक 75 वर्षाचे दोघं मित्र एकमेकांना भेटलेले असतात. एक मित्र त्याच्याकडे गेलेला आणि पाश्चात्य देशातली गोष्ट आहे आणि तो सारखं त्याच्यामध्ये तो त्या बायकोला हाक मारत असतो त्यावेळेला डिअर डार्लिंग वगैरे असं म्हणत असतो आणि तो त्याला असं म्हणतो की स्वीट हार्ट तू कॉफी करतेस का
आपण टोस्ट करायची का, म्हणजे डार्लिंग, स्वीट हार्ट वगैरे हे सगळं झालं. ती बाई आतमध्ये गेल्यानंतर तो दुसरा विचारतो पण वृद्धच असतो. पण तू बरीचशी रसिकता जपून ठेवलेली आहेस. स्वीट हार्ट काय म्हणतोस, डार्लिंग काय म्हणतोस, त्याच्यानंतर या सगळ्या शब्द वापरत असतोस तू. तर काय माहितीये का की टू टेल यू ट्रूथ, सिन्स लास्ट इयर आय हॅव फॉरगॉटन हर नेम. जसं जसं दिवस पुढे जातील तसं तसं काय होईल हे सांगता येत नाही. परंतु इथे तो शब्द जो वापरलेला आहे तो प्रकृती या अर्थाने म्हणजे व्यापक अर्थाने वापरलेला आहे. प्रकृती नित्य नवीन असते. सूर्य ज्या वेळेला दररोज उगवलेला आपण बघतो, म्हणजे कधी कधी आपण बघतो क्वचित, जर का आपण उगवलेला जर का सूर्य बघितला तर तो बघितल्यानंतर आपल्याला तो प्रत्येक वेळेला नवीनच दिसतो. आणि तो जो नवीन सूर्य दिसतो त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हा कालचा शिळा सूर्य उगवला असं कोणाला वाटत नाही. शिळा सूर्य उगवला असं कोणाला वाटत नाही. हा नित्य नवीन आहे. त्याप्रमाणे नाविन्याच्या दृष्टीने हे नित्य आहे. आणि पण गीता तत्व नित्य नूतन आहे. याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, की म्हणजे नित्य आहे आणि दुसरं नूतन आहे. जे नित्य असतं ते कधीही नूतन नसतं. जी गोष्ट नित्य आहे ती कधीही नूतन नसते, परंतु जी गोष्ट नूतन असते ती कधीही नित्य नसते. परंतु इथं नित्य काय आहे तर तत्व हे नित्य आहे आणि अभिव्यक्ती ही नूतन आहे. त्यामुळे अभिव्यक्ती जी आहे ती अभिव्यक्ती ही श्री शक्ती आहे आणि त्याच्या पाठीमागं अधिष्ठान जे आहे ते अधिष्ठान म्हणजे परमतत्व आहे. म्हणून ती माध्यम कुठलं आहे या दोघांना जोडण्याचं, ज्ञान हे माध्यम आहे. सौंदर्याहुनी दिव्य दिव्य तर हिचे ज्ञान सुंदर, त्या ज्ञानाहुनी जगात सुंदर एकच परमेश्वर. नाही, तिचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानावर सुंदर काय असेल तर जगात एकच परमेश्वर आहे. त्यामुळे स्त्री शक्ती आणि परमात्मा यांचं अटूट नातं आहे. ही फार महत्वाची गोष्ट आपण बघतो आहोत की याच्यामधला जो अभिव्यक्तीचा जो भाग आहे तो अभिव्यक्तीचा भाग जिच्यामुळे होतो, प्रेरणादायी भाग जो जिच्यामुळे होतो ती स्त्री शक्ती. आणि तर स्त्री आणि स्त्री शक्ती एकत्र पाहणं आवश्यक आहे. याचं कारण की स्त्री शक्तीचे जे अनेक गुण आहेत त्यांचे जास्तीत जास्त अभिव्यक्ती स्त्रीच्या अंतःकरणामध्ये होत असते. स्त्री शक्तीच्या अनेक स्वरूपांचा स्त्रियांमध्ये विलक्षण विकास झालेला आढळतो. ती चेतना शक्ती आहे, ती प्रेरणा शक्ती आहे. आणि प्रेरणा शक्ती जरी का त्या पुरुषांच्या जवळ असली तरी देखील कित्येक वेळेला त्या स्त्रीने त्यांना चेतना दिल्याशिवाय ती शक्ती कार्यान्वित होत नाही. अशा अनेक प्रसंग महाभारतामध्ये आहेत की महाभारतामध्ये ज्या वेळेला युद्ध करायचं का नाही यावेळेला कुंतीने ज्या वेळेला एक त्याला सणसणीत निरोप पाठवला धर्मराजाला की तुझ्या चांगुलपणाचा अतिरेक झालेला आहे आणि आपल्या आईला दुसऱ्याच्या आश्रमावरती राहायला लागताय, या ठिकाणी तरी तुझं चांगुलपण आता बंद कर. नाही, ज्यांनी तुमच्यावरती एवढे प्रचंड अन्याय केलेले आहे, इतकंच नव्हे तर द्रौपदीने सांगितलं आता जर का तुम्ही युद्ध करणार नसाल तर माझे 5 मुलं आणि का माझे वडील म्हणजे द्रुपद राजा एवढेच युद्ध करतील आणि का मी त्यांच्या पाठीमागे उभे राहील. हे सगळं ऐकल्यानंतर त्या पांडवांना असं लक्षात आलं की आता चांगुलपणा जास्ती झालेला आहे, आता पुरे झालं, आता युद्ध करायलाच पाहिजे. ही जी गोष्ट आहे की पांडव युद्धाला उभं राहण्याचं कारण या लोकांनी या स्त्रियांनी फार सोसलेलं होतं. नाही, किती सोसलेलं होतं त्याची आपण कल्पना सुद्धा करू शकणार नाही. ज्या वेळेला कीचकाचा वध झाला त्या विराटाच्या नगरीमध्ये कीचकाचा वध झाल्यानंतर त्या ठिकाणी पंचायत अशी निर्माण झाली की त्या कीचकाचा वध झाल्यानंतर त्याचे अनुकीचक म्हणून बंधू आले आणि ते सगळ्यांना समजलं की या द्रौपदीच्यामुळे हे सगळं झालं. म्हणून त्या जिवंत द्रौपदीची त्यांनी तिरडी बांधली आणि तिला जाळायला घेऊन निघाले. आणि हिला काही ओरडता सुद्धा येत नव्हतं. याचं कारण की भीमाच्या नावाने ओरडले असते तर ते अज्ञातवासात होते आणि त्यावेळेला ते प्रगट व्हायला झालं असतं आणि असं व्हायला नको होतं. म्हणून तिला मरायची पाळी आली तरी देखील गप्प बसायला लागलं. कुठल्या तरी कारणामुळे ते भीमाला कळलं आणि मग त्यांनी त्यांचं पारिपत्य केलं. हे सगळं सोसलेलं आहे. अनेक प्रकारांनी सोसल्यानंतर तिने ज्या चेतना दिल्या त्या चेतनाच्या बाबतीमध्ये तीव्र शब्दात दिलेल्या असल्या तरी त्याची आत्यंतिक आवश्यकता होती असं वाटतं. मग प्रत्येक ठिकाणी आम्ही जर का आमचा भारताचाच इतिहास बघितला तर एकंदरीत त्या इतिहासामध्ये आम्हाला असं लक्षात येऊन जातं की प्रत्येक ठिकाणी या भारताच्या इतिहासामध्ये या
कित्येक वेळेला स्त्रियांनी अशी काही भूमिका केलेली आहे की जसं 1857च्या स्वातंत्र्य समरामध्ये राणी लक्ष्मीबाईंनी जे काही युद्ध केलं, त्या ब्रिटिशांच्या बरोबर युद्ध केल्यानंतर जो झाशी पडली, त्याच्यानंतर तिचा जो प्रवास झाशीपासून कालबीपासून ग्वाल्हेरपर्यंत, ते एक दैदिप्यमान पर्व आहे. ते सर्वसाधारण व्यक्ती करू शकणार नाही, कुणी पुरुष देखील करू शकणार नाही. अशा प्रकारचं विलक्षण तेज तिच्या ठिकाणी संचारलेलं होतं. आणि ते सगळं झाल्यानंतर ज्या वेळेला ती त्या ठिकाणी ग्वाल्हेरला गेली आणि नंतर ग्वाल्हेरचा किल्ला हा या लोकांच्या हातनं, म्हणजे त्यावेळेचे जे राजे होते तिथले त्यांच्या हातनं, जे ब्रिटिशांच्या अंकित होते त्यांच्या हातनं या लोकांनी तात्या टोपे वगैरे सगळ्यांनी मिळून अशा प्रकारची योजना करून तो हस्तगत केला. आणि तो हस्तगत तो किल्ला केल्यानंतर तेवढाच भाग भारताचा मधला स्वतंत्र झाला. आणि त्यामुळे त्या ठिकाणी पेशवे होते, ते पेशवे खूप आनंदात होते. त्याच्यानंतर मग त्यांनी यज्ञयाग सुरू केले आणि मोठ्या मोठ्या जेवणावळी घालायला सुरुवात केली. त्यावेळेला राणीने असं सांगितलं की हे सगळं तुम्ही बंद करा, कारण की काही झालं तरी ब्रिटिश मागावरती येणारच आहे, तुम्हाला अशा रीतीने स्वातंत्र्य बघू देणार नाही. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी ज्योतिषाच्या मध्ये त्यांना हात दाखवत बसणे, त्यांच्याकडनं कौतुक करून घेत बसणे, त्याच्यानंतर ब्राह्मण भोजन घालत बसणे, त्याच्यात वेदपाठ करत बसणे, हे सगळं बंद करून या सैनिकांच्या कवायती घ्या, असं त्या झाशीच्या राणीने सांगितलेलं असताना देखील त्याच्यानंतर पेशव्यांना असं वाटलं की एक स्त्री आहे, हिचं किती ऐकायचं, म्हणून तिला सेनापतीही केलं नाही आणि तिचं त्यांनी ऐकलं देखील नाही. आणि अशा प्रकारची स्थिती निर्माण झाल्यानंतर हे सगळे त्या ठिकाणी मग्न होते. फक्त ही राणी फक्त आपल्या सैनिकांची कवायत घेत होती, त्यांना तिने अलर्ट ठेवलं. पण सगळ्यात शेवटी ज्या वेळेला इंग्रज चालून आले त्यावेळेला फक्त तिचेच तुकडे अलर्ट असल्यामुळे तिलाच त्यांना अंगावर घ्यायला लागलं आणि बलिदान करावं लागलं. ही फार मोठी गोष्ट आहे की या ठिकाणी अशा प्रकारचं बलिदान एखाद्या स्त्रीला करायला लागतंय, कारण की एखाद्या माणसाचा एकंदर देवभोळे. पण त्यावेळेला तिने सांगितलं होतं की असं करू नका म्हणून. वीरश्री आणि विवेक या दोन्ही गोष्टी या स्त्रियांनी पुरुषांना अनेक वेळेला शिकवलेल्या आहे. म्हणून स्त्रीशक्ती आणि स्त्रीशक्ती हे स्वतंत्र करण्याचं कारण नाही आहे. कितीतरी स्त्रियांनी वासुदेव बळवंत फडके यांच्यापासून जे क्रांतिकार्य या भारत मातेला स्वतंत्र करण्याच्यासाठी म्हणून उभं राहिलं, त्यावेळेला किती स्त्रियांनी मदत केली असेल, हे सगळ्या या क्रांतिकारकांची चरित्र जर का आपण पाहिली तर आपल्याला लक्षात येईल की स्त्रियांच्याशिवाय हे क्रांतिकार्य उभंच राहू शकलं नसतं. म्हणून स्त्रीशक्तीची आत्यंतिक आवश्यकता आणि तो मोठा पाठिंबा इतकंच नव्हे तर आत्यंतिक सपोर्ट असल्याशिवाय या लोकांचं कार्य मुळीच उभं राहू शकलं नसतं. कित्येक लोकांना त्यांनी आश्रय दिला, खायला घातलं, जेवायला घातलं, हे सगळं केलं. कित्येक वेळेला स्त्रियांनी अंगावरचे दागिने काढून दिले त्या काळामध्ये आणि कितीतरी वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी मदत केली. म्हणून राष्ट्रपुरुषांच्या जीवनामध्ये जीवन ध्येयांना त्यांनी जे सहाय्य केलं ते अगदी बघण्यासारखं आहे. आणि म्हणून राष्ट्रपुरुषांची चरित्र ज्या वेळेला आपण वाचू त्यावेळेला असं लक्षात येतं की या चरित्रांच्या मध्ये त्यांच्या पत्नीचा किंवा इतर काही स्त्रियांचा इतका मोठा वाटा आहे. लोकमान्य टिळकांच्या कार्याच्यासाठी म्हणून त्यांच्या पत्नी इतक्या समरस होऊन गेल्या होत्या त्या कार्यामध्ये. आणि ज्या वेळेला प्लेगची साथ होती त्यामुळे सगळ्यांना या गावाबाहेर राहणं भाग पडलं होतं. एक मुलगा प्लेग मध्ये गेलेला होता आणि त्याच्यानंतर दुसऱ्या मुलाला ताप आलेला आहे अशी स्थिती निर्माण झाली. त्यावेळेला लोकमान्य केसरीमध्ये एक लेख लिहित होते आणि तो लेख लिहिलं चाललेला असताना ज्या वेळेला समजलं की दुसऱ्या मुलालाही ताप आलेला आहे असं म्हटल्यानंतर त्या मातेने असं सांगितलं की जोपर्यंत त्यांचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना हे सांगू नका. म्हणून तिने ते गोष्ट टिळकांच्या पर्यंत जाऊच दिली नाही की आपल्या दुसऱ्या मुलाला ताप आलेला आहे. अशा कितीतरी प्रकाराने त्या व्यक्तींना एक समरसून मदत किंवा सहाय्य किंवा एक प्रकारचं अधिष्ठान त्यांच्या त्यागावरती आधारित यांचं कार्य उभं राहिलेलं आहे. सर्व स्वातंत्र्यवीरांच्या बाबतीमध्ये असं दिसतं. जेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या काही प्रसंग निर्माण होतात त्यावेळेला म्हणजे एका बाजूला सहाय्य करणे, दुसऱ्या बाजूला प्रेरणा देणे ही फार महत्वाची स्त्री शक्ती आणि स्त्री शक्ती यांचा मी अटूट संबंध कसा आहे हे थोडंसं सांगायचा प्रयत्न करतो आहे. जेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या आणि त्या निवडणुकीच्या मध्ये त्या हारत होत्या त्यावेळेला तिथं पोलिंग ऑफिसर जो होता त्या पोलिंग ऑफिसरला असं लक्षात आलं की आता या हारण्याची शक्यता आहे. आणि त्यावेळेला पंतप्रधानांच्या कार्यालयामधनं
त्यांना असे सतत फोन येत होते की आता हे काउंटिंग बंद करा, काउंटिंग बंद करा असे फोन येत होते. आणि त्यावेळेला ते मधली वेळ झाली आणि त्यावेळेला तो थोड्या वेळासाठी घरी गेला आणि त्यावेळेला अतिशय उद्विग्न असं पाहिल्यानंतर त्याची पत्नी जी होती तिने विचारलं की काय झालं, तुम्ही एवढे उद्विग्न का दिसतात? तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की असे असे मला फोन येत आहेत आणि आता हारता आहेत असं मला दिसत आहे आणि काउंटिंग थांबवा असं सांगितलं जात आहे, तर मला काय करावं कळत नाही, कारण की हे लोक काय करतील आपलं हे काही सांगता येत. तर ती जी बाई होती ती भगवान श्रीकृष्णांची भक्त होती आणि त्या कृष्ण भक्तीच्या मध्ये अंतःकरण असलेली ती बाई थोडा वेळ विचार केला आणि ती बाई असं म्हणाली की पण तुम्ही काउंटिंग थांबवू नका, कारण की तुम्ही तसं केलं तर माझ्या कृष्णाला आवडणार आणि माझ्या कृष्णाला आवडणार नाही असं तिने सांगितल्यानंतर ते वाक्य त्या माणसाच्या अंतःकरणात असं काही घुसलं की तो काही फार मोठा देवभक्त होता किंवा आध्यात्मिक होता असं नाही, पण त्याला वाटतं की आपण आयुष्यात असं काही केलं नाही, पण ही गोष्ट कृष्णाच्या नीतीला धरून आहे की योग्य जे आहे त्याला साथ द्यायची आणि तसंच मी करीन, माझं वाटेल तर झालं तरी चालेल. आणि खरोखरच त्यांनी काउंटिंग पूर्ण केलं आणि त्या हारल्याचं जाहीर केलं. कितीतरी प्रेशर असलं पाहिजे, पण त्या एकाच गोष्टीमुळे या एखाद्या विशिष्ट घराण्याचं जी काही कायमची सत्ता भारतावर राहिली असती तिचा खांब हलवला गेला. याचं कारण की एकच वाक्य की माया कृष्णाला हे आवडणार नाही. त्या बाईची जी श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेतनं तिने जे व्यक्त केलेला जो विचार आहे की तुम्ही सत्याला धरून राहा, हा जो प्रेरणा आहे स्त्री शक्ती. मला असं वाटतं की या सगळ्या स्त्री शक्तीच्या अभिव्यक्ती आहेत आणि या सगळ्याच मला असं वाटतं की या राष्ट्रसेविका आहेत. तर ती परंपरा लाभलेलं हे राष्ट्रसेविका दल ही परंपरा आहे, ती दिव्य संस्कृतीची परंपरा आहे, राष्ट्रप्रेमाची परंपरा आहे. ती आज काही कशी चालेल आणि ती पुढे कशी चालेल याची चिंता करण्याचं काही कारण नाही, पण चिंतन करण्याचं मात्र आवश्यकता आहे. याचं कारण की फार वेगवान रीतीने पाश्चात्तीकरण होत चाललेलं आहे. नुसतंच बाह्यता नव्हे पण अंतरंगाचं पाश्चात्तीकरण होत चाललेलं आहे आणि त्याच्यानंतर संस्कृतीचा पूर्णपणाने अशाच प्रकाराने होत राहिलं तर काही काळामध्ये लोक पाहू दैदिप्यमान संस्कृती लोक पाहू नये. याच्यासाठी या स्त्री शक्तीची अत्यंतिक आवश्यकता आहे. कितीतरी मोठं भव्य अशा प्रकारचा भारत हा मोठा आर्थिक सत्ता होईल, मोठी सत्ता होईल, हे सगळ्या गोष्टी जरी का असल्या तरी देखील अमेरिकेमध्ये ज्या वेळेला ते सगळीकडे रोषणाई आणि हे सगळं पाहिल्यानंतर पु ल देशपांडे बोलायला गेले होते आणि त्यावेळेला त्यांना एकदम आठवल्या 4 ओळी ज्या कुसुमाग्रजांच्या आहेत. 9 लाख तळपती दीप विजेचे येथ उतरली तारका दळे जणू नगरात, तरी स्मरते आणि करते व्याकुळ केव्हा त्या माझघरातील मंद दिव्याची वात. त्या माझघरामध्ये असलेल्या समयीची वात ती मला व्याकुळ करते की हे सगळी झगझगाट आहे, रोषणाई आहे, परंतु कुठेतरी आमची संस्कृतीची वात ती विसली आहे का काय अशी भीती वाटते. म्हणून ती लागते ठेवण्याची अत्यंतिक आवश्यकता आहे. ही संस्कृतीची द्योतक आहे आणि संस्कृती पुढे नेण्याचं कार्य केवळ स्त्री करू शकते असं मला वाटतं. दुर्गा आहे, दुर्गपारा आहे, सारा आहे, सर्व कार्याने दुर्गा. त्याचप्रमाणे दुर्गा म्हणजे अतिशय अवघड परिस्थितीत पलीकडे नेणे या सर्व गोष्टी या शक्तीत प्राप्त होत. पूर्वीच्या काळामध्ये स्त्री दुर्बल असे याचं कारण की परकीय आक्रमण, शारीरिक दृष्टीने ती नैसर्गिक रीतीने पुरुषांच्या पेक्षा दुर्बल आहे, परंतु परकीय आक्रमणांच्यासाठी म्हणून तिला प्रोटेक्टेड ठेवण्यासाठी म्हणून कायम बाहेर पडून न देण्याची जी आपल्याकडे पद्धत होती त्याच कारण केवळ पुरुष प्रधान संस्कृती होती अशातला भाग नसून हा जो तिच्या संरक्षणाचा विचार होता बऱ्याच प्रमाणामध्ये असं मला वाटतं. कारण की आता सर्व क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या बरोबरीचं कर्तृत्व स्त्रिया दाखवतात आणि पूर्वापार दाखवत आले. दशरथराजाच्या बरोबर युद्धामध्ये कैकेयी गेलेली होती आणि मग त्याच्यानंतर त्याच्या युद्धाच्या मध्ये रथाचं चाक निखळते अशा प्रकारची स्थिती आल्यानंतर त्या चाकाच्या आसाच्या ठिकाणी तिने आपला हात घातला आणि त्याच्यावरून ते चाक फिरवलं आणि त्या कारणासाठी म्हणून तिला ते वर दिले होते दशरथराजाने. त्यावेळेस त्याचा विजय झाला. म्हणून हाताचा आस रथाचं चाकाच्या ठिकाणी घालणारी महाराणी पदाची आस धरली तिने आणि मग दशरथाचं चाकही फिरवलं तिने. नंतर चक्र ते फिरवलं ते काय चक्रावर.
पण भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेला नरकासुराच्या वधासाठी गेले होते त्यावेळेला सत्यभामेला बरोबर घेऊन गेलेले होते. एकंदर कथांच्या मधला इंडिकेटिव्ह पार्ट जर का आपण बघितला तर वाईटाचं निवारण करण्यासाठी श्री आणि श्रीयुत दोघांची आवश्यकता आहे असं दिसतं. एकट्याच व्यक्तीचं ते काम नाहीये. पुरुषांच्या बरोबरीने युद्ध स्त्रियांनी केलेलं आहे. पुरुषांच्या बरोबर युद्ध करणं हा पण त्यांचा स्वभाव आहे. म्हणजे एक प्रकारे आणि का पुरुषांना सांभाळावं पण लागतं. एकदा काय झालं की खेडेगावामध्ये जाऊन राहावं असं त्या शहरातल्या एका मुलाला वाटलं काही दिवस आणि तो वडिलांच्या बरोबर असं ते खेडेगावात गेला. अगदी खेडेगाव, त्याच्यामध्ये पहाटेच्या वेळेला अंधारामध्ये कोंबडे ओरडत आहेत वगैरे हे सगळं पाहिलं. त्याला अमेझिंग वाटलं. मग त्याने बाबांना विचारलं की डॅडी ते कोंबडे का बरं सकाळीच ओरडतात अंधारामध्ये? तर त्याच्यावरती त्या बापाने त्याला उत्तर दिलं, माय सन, they have to say whatever they want to before the hens get up. एकंदरीत सर्व प्रकारच्या शक्तीच्यासाठी म्हणून या स्त्री आणि पुरुष ह्या काही भेद आपण तशा प्रकारे आताच्या काळामध्ये इतक्या प्रमाणामध्ये राहिलेलं नाहीये. पुरुषप्रधान संस्कृती पूर्वीच्या काळामध्ये होते. आता एक ऍडव्हान्टेज आहे, आता सुद्धा पुरुषप्रधान संस्कृती आहे, वेगळ्या अर्थाने आहे. स्त्री राजा आणि पुरुषप्रधान अशी संस्कृती, पुरुषप्रधान संस्कृती. त्यामुळे त्यांना पाहिजे त्या गोष्टी त्या नक्की करून घेऊ शकतात आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या घरामध्ये. ही फार महत्वाची गोष्ट. पण अभिव्यक्ती जी आहे, उत्तम गुणांची अभिव्यक्ती, या दृष्टीने जर का काही प्रसंग बघितले तर असं लक्षात येतं की ज्या गोष्टी पुरुषांच्या क्षमतेमधल्या नाही आहेत त्या क्षमता स्त्रियांच्या मध्ये विकसित होऊ शकतात आणि झालेल्या दिसतात. सगळ्यात उत्कृष्ट उदाहरण मला असं वाटलं की ज्या वेळेला महाभारताच्या युद्धप्रसंगी शेवटचे दिवस होता आणि शेवटच्या दिवसांच्या मध्ये ज्या वेळेला तो अश्वत्थामा असं ठरवतो की मी रात्रीच्या वेळेला हल्ला करीन या शिबिरावरती, पांडवांच्या शिबिरावरती, त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण कोणत्याही कारणाने या सगळ्या पांडवांना घेऊन देवीच्या देवळात झोपायला गेले होते. आता काय देवाची योजना माहिती नाही, परंतु हा अश्वत्थामा आला आणि त्याने त्या द्रौपदीच्या सर्व मुलांना रात्री झोपेमध्ये मारून टाकलं. आता हे झाल्यानंतर सकाळी आल्यानंतर हे कळलं यांना. त्यावेळेला ते अश्वत्थामाच्या मागावर गेले आणि अश्वत्थामाला पकडून आणलं आणि अश्वत्थामाने एवढा मोठा घोर अन्याय केला, त्याला तिथंच मारून टाकावं असं भीमाचं म्हणणं होतं. परंतु कृष्ण असं म्हणलं की द्रौपदीचं त्यांनी अपराध केलेला आहे, त्यामुळे द्रौपदीची मुलं मारलेली आहेत, तर ती काय म्हणते ते बघू म्हणून द्रौपदीच्या समोर त्याला आणून उभं केलं. आणि द्रौपदीच्या समोर आणून उभं केल्यानंतर तिला विचारलं तर अशा त्यांनी ह्याने तुझा इतका अपराध केलेला आहे, तुझी मुलं मारलेली आहेत, तर याला आम्ही कोणती शिक्षा देऊ असं कृष्णाने विचारल्यानंतर द्रौपदीने त्याच्याकडे बघितलं, थोडंसं डोळे मिटले आणि ती म्हणाली की याला सोडून द्या. त्याच्यावरती आश्चर्य व्यक्त केलं सगळ्यांनी की ही जी 5 मुलं मारलेली आहेत आणि त्याच्यावरती ही सोडून द्या असं कसं म्हणते. त्याच्यावरती द्रौपदी असं म्हणाली की मुलं मेल्याचं दुःख काय असतं आपली हे मी अनुभवते आहे, तसं दुःख माझ्या गुरूंच्या पत्नीला म्हणजे कृपी असं त्यांचं नाव होतं, द्रोणाचार्यांची पत्नी, त्या कृपी मातेला ते दुःख भोगायला लागू नये म्हणून ह्याला तुम्ही सोडून द्या. आता इतक्या मोठ्या प्रमाणावरची क्षमा आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्याचं अंतःकरण इतकं जाणणं आणि त्यानुसार स्वतःचं दुःख सहन करून परंतु त्याला दुःख होऊ नये अशा प्रकारची स्थिती जी निर्माण करू शकते ती काही सामान्य गोष्ट नव्हे. या सगळ्या उच्च दैवी गुणांचा विकास हा स्त्री शक्तीच्या माध्यमामधनं होत असतो. कितीतरी वेळेला असं पण वाटलेलं आहे की खूप महाभारतातल्या गोष्टी कशाला पाहिजेत. अलीकडच्या काळामधल्या काही जर का प्रसंग बघितले तर त्या काळामध्ये खूप अलीकडची काळ नाहीये की ज्या वेळेला रामकृष्ण त्यांनी देह ठेवलेला होता आणि रामकृष्णांनी देह ठेवल्यानंतर त्यांच्या पत्नीच्या माताजी त्या काही दिवस काशीला राहिलेल्या होत्या आणि काशीला माताजी राहिल्या होत्या त्यावेळेला म्हणजे शिवाशिव खूपच प्रमाणामध्ये त्या काळामध्ये होते. म्हणजे कुठल्या जातीने कुणाला शिवायचं नाही, काय त्याचं अन्न खायचं नाही, आमचं तर फार 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 मोठ्या प्रमाणावरती होतं. आज आपण त्याचा विचार नाही करू शकत की त्या काळातली ती गोष्ट होती. आणि त्या काळामध्ये माताजी तिथं राहत असताना त्या ठिकाणी सकाळच्याच वेळेला एक
गोड आवाजामध्ये त्यांना एक पद ऐकू आलं म्हणून त्या बाहेर आल्या. बाहेर आल्या तर बघतात तर एक तरुण मुलगी आणि एक अतिशय सुंदर पद म्हणत होती. तिला विचारलं त्यांनी की तू कोण आहेस मुली? तर त्यावेळेला तिने सांगितलं की माताजी, मी तुमची भिकारीण मुलगी आहे. भिकारीण मुलगी आहे, मी अन्नपूर्णेच्या घाटावर भीक मागत असते. आता अन्नपूर्णेच्या घाटावरती भीक मागत असते अशी जी भिकारीण मुलगी आहे, तर त्यावेळेला आणि अछूत आहे मी असं पण सांगितलं त्यांनी. तेव्हा त्यांनी सांगितलं की पोरी, पण तुझ्या आवाजामध्ये देवाने जादू ठेवलेली आहे, तर तू इथं येऊन मदनानं म्हणत जा बरं का पद, असं त्यांनी सांगितलं. तर एक दिवस सकाळच्याच वेळेला ती आली आणि ती आलेली कळवलं गेलं माताजींना, आणि ती अशी काहीतरी लपवत होती. तर पदरामध्ये फाटकेच कपडे होते, पदरात लपवत होती. काय लपवतेस म्हणून विचारलं, काय कशाला आलेस, काय लपवतेस? त्यांनी काय नाही माताजी, नाही काय ते दाखव मला. काय तर दाखवलं तिने हातामध्ये 2 अतिशय चांगले टपोरे पेरू होते, ताजे. आणि ती अशी समोर घेऊन आली, म्हणजे माताजी आता मला काय करावं हे कळत नाहीये, कारण की आम्ही तर अच्युत आहोत आणि आम्ही भीक मागतो, पण आम्हाला भिकेमध्ये कधीही चांगली गोष्ट मिळत नाही. आजच पहिल्यांदा इतके चांगले पेरू मिळाले सकाळी, तेव्हा मला असं वाटलं की हे तुम्हाला अर्पण करा. आता तिची उंची अंतःकरणाची बघा की भिकारी नाही, कधी चांगलं खायला मिळालेलं नाही, परंतु ज्या वेळेला मिळालं त्यावेळेला तिला असं वाटलं की आपण पहिल्यांदा खाऊ, तिला असं वाटलं अर्पण करा. आणि आता काय करा, तिच्या डोळ्यातलं पाणी येतात की आपण हे अर्पण पण करू शकत नाही. माताजीने स्वतः तिला शिवून ते पेरू घेतले, डोक्यावरती घेतले आणि प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटले. या दोन्ही स्त्री शक्ती अशा प्रकारची उंच भूमिका अंतःकरणामध्ये निर्माण होणं, त्याच्यानंतर अर्पण भूमिका निर्माण होणं आणि त्याचा स्वीकार करणारे दोघेही अत्याच उच्च अशा पातळीवरती होते. हीच गोष्ट शबरीच्या बाबतीमध्ये झालेली आहे की शबरी ही भिल्लीण होती खरं तर, परंतु त्यावेळेला त्या काळामध्ये अशा प्रकारच्या त्या ह्याच्यामध्ये कुणालाही ज्ञान देण्याची पद्धत नव्हती. पण काही कारणासाठी म्हणून तिचं लग्न ठरलेलं होतं, म्हणून एका गावावरून दुसऱ्या गावात जाताना ती त्या मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये एक दिवस राहिली. तिथं राहिल्यानंतर त्या आश्रमाच्या वातावरणाचा तिच्यावरती असा काही परिणाम झाला की ती ज्या वेळेला आपल्या घराकडे गेली, तिथे खूप गुरं अशी बांधलेली दिसली. विचारलं तिने की एवढी गुरं कशासाठी आणलीत? तर तुझं लग्न आहे ना, त्यामुळे आता मेजवानी करायची म्हणून ही गुरं आणलेली आहेत. तेव्हा आपल्या लग्नासाठी एवढ्या गुरांचे कत्ल होणार हे तिला सहन झालं. आणि मग ती तिथनं पळाली आणि ती या ऋषींच्या आश्रमामध्ये राहिली. आणि इकडं तिकडं राहत होती. त्या ऋषींना कळलं की कोणतरी राहता येतं, म्हणून तिला विचारलं, बघितलं आणि त्याला विचारलं की तू इथं का राहतेस? तर ते म्हणले की मला आता अशा रीतीने एक दिवस तुमच्या आश्रमात राहिल्यानंतर माझ्या मनोवृत्ती पाळगटलेल्या आहेत, मला संसारामध्ये जाऊन अशा प्रकारचे उपभोग बघायचे नाही. त्यांना लक्षात आलं की ज्ञानाचे अधिकारी आहे, त्यांनी त्याला नाममंत्र दिला. त्याच्यासाठी म्हणून त्या काळच्या सर्व ब्राह्मण वर्गाने त्यांना वाईट टाकलं, ते त्याने अगदी हसतमुखाने स्वीकारलं. परंतु तिला पूर्णपणाने श्रीराम श्रीराम या मंत्राने तू योग साधना कर म्हणून सांगितलं आणि ती योग साधना करून पूर्ण योगिनी तयार झाली. आता मातंग ऋषींनी देह ज्या वेळेला ठेवला त्यावेळेला ते तिला असं म्हणाले की जन्मभर मी रामाचं नाम घेतलं, परंतु मला आता जायला पाहिजे, पण मी तुला नक्की सांगतो की एक दिवस राम या आश्रमामध्ये येणार आहे. आता कोणत्या दिवशी तिने सांगता येत नाही. म्हटल्यानंतर की दररोज दुसऱ्या दिवशीपासून सगळ्या आश्रमाकडे येणाऱ्या वाटा सजवून ठेवायची, रामाच्यासाठी म्हणून फुलं आणायची, फळं चाकून तयार करून ठेवायचे. आणि असं ती ज्या वेळेला मातंग ऋषींनी सांगितलं त्यावेळेला शबरी तरुण होते आणि राम ज्या वेळेला खरंच आश्रमात आले त्यावेळेला ती चक्क म्हातारी झालेली होती. हा सबंध जीवनाचा जो प्रवास आहे याच्यामध्ये रोज तयारी करत होती आणि रोज ती योग साधना करून इतकी तयार झाली की रामाच्या काळात डोकं ठेवल्यानंतर रामा आता माझं काही काम राहिलेलं नाहीये, त्यामुळे मी आता जाते म्हणून त्यांनी योग साधनेने स्वतःचं शरीर त्या योगाग्नीमध्ये भस्म करून टाकलं. मग इतकी त्याची प्रगती झालेली होती. म्हणजे थोडक्यात सांगायचं असं की ही जी शबरीची पोरं गोड का, तर सगळी जीवन साधना त्याच्या पाठीमागे उभी आहे. ती नुसतीच ती चांगली आणि गोड पाहून ठेवली असं नसून तिची पूर्ण भक्ती, तिची सगळी त्याच्यासाठीची असलेली जन्मभरची साधना आणि रामाची पाहिलेली वाट ही त्या सगळ्या त्या गोरांच्या पाठीमागे.
म्हणून या सगळ्या दिव्य विभूती होऊन गेलेल्या आणि ज्यांच्यापासून आम्ही विलक्षण प्रेरणा घेऊ शकतो अशा प्रकारच्या ज्या व्यक्ती, त्या व्यक्तींचा एक आदर्श, ती एक परंपरा आम्हाला लाभलेली आहे. त्या परंपराच्या मध्ये ज्ञानप्रवृत्ती संवर्धन म्हणजेच सत्व संवर्धन आणि ती ज्ञानाची उदत्तता अंतःकरणामध्ये ज्या वेळेला येते त्यावेळेला सहजच सर्व गुणांचा विकास होतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ज्ञानी व्यक्ती ज्या वेळेला चैतन्य सिंहासनाची चक्रवर्ती बनते त्यावेळेला सगळे दिव्य गुण जे आहेत ते मांडलिक राजांच्या सारखे हात जोडून समोर उभे असतात. त्यानुसार तुम्ही मुख्य गोष्ट काय करा तर एक पहिली गोष्ट म्हणजे स्त्रियांच्या हातामध्ये कुटुंबाचे संस्कार आहेत आणि आहार या दोन्ही गोष्टी असतात. ही फार महत्वाची गोष्ट आहे. याचं कारण की या दोन महत्वाच्या गोष्टी, याचं कारण असं आहे की माणूस सत्व, रज आणि तम या 3 गुणांनी अंतःकरण त्याचं व्यापलेलं असतं. सत्व, रज, तम या गुणांचं वैशिष्ट्य असतं की ज्या गुणाचं आधिक्य असतं त्यानुसार त्याची वृत्ती बनते, त्यानुसार त्याची कृती होते. उदाहरणार्थ जर का सांगायचं झालं तर एखादी व्यक्ती जर का वेगाने आपल्या बाजूने जर का वेगाने वाहनाने पुढे गेली तर ती व्यक्ती समजा जर का सत्वगुणी असेल तर तिला असं वाटेल की यांनी सांभाळलं पाहिजे, असं जाऊ नये, यांनी सांभाळलं पाहिजे, असं त्याच्याबद्दलचं मनामध्ये थोडंसं केअरटेकिंग मनामध्ये येईल. सत्वगुण असेल तर. रजोगुण असेल तर त्याला असं वाटेल की आपण त्याच्या पुढे जावं, रजोगुण असेल तर. आणि तमोगुण असेल तर धडपडू देत तो झपडू दे असं मनामध्ये येणं. याचं कारण की तमोगुण अंतःकरणामध्ये. म्हणजे एकच प्रसंग पण अंतःकरण त्याच्यामध्ये असलेल्या गुणांच्या आधिक्यानुसार त्याला प्रतिसाद देतो. मुलाला जर का काही येत नाहीये तर मुलाला काही येत नाही म्हटल्यानंतर काय करायचं, त्याच्यासाठी त्याचा एक प्रसंग फार छान आहे. लोक आपापल्या बुद्धीनुसार आणि अंतःकरणाच्या प्रवृत्तीनुसार कुठल्याही गोष्टीचा कसा विचार करतात हे फार सुंदर. एकदा आडगावच्या शाळेमध्ये एक शिक्षक गेला. साधारण तरुणच होता पण त्याला काही शिक्षक होता आणि त्याला काही जगाची फारशी माहिती नव्हती. तर त्यावेळेस पहिल्यांदाच त्यांनी पाटलाच्या पोराला नापास केलं. पाटलाच्या पोराला नापास केलं ही काय मोठी गोष्ट आहे, त्याला काय कळत नव्हतं त्यावेळेला. आणि मग पाटील आले. आता पाटलाच्या पोराला गणितात नापास केलं तर ह्या मास्तरच्या जीवनाचं गणित चुकू शकतं हे त्याला काही कल्पना नव्हती. त्यामुळे पाटील आले. पाटील म्हणले माझ्या पोराला नापास टाकलं. तर हा शिक्षक होता, त्याला काही गणित येत नाही, हिशोब येत नाही, त्याला हिशोब येत नाही. काय हिशोब येत, त्याला बोलवलं, पोराला बोलवलं. ये रे काय म्हणतात ते, हिशोब येत नाही. काय हिशोब येत नाही सांगा. मास्तर म्हणले की 1 रुपयाला 4 पेरू तर तास पेरूला किती पैसे पडतील असं विचारलं होतं. तर ₹1.25 रुपये पडेल असं सांगायला पाहिजे खरं तर. म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो की जास्त हिशोब करू नका. हे 5 किती पैसे पडतील तर त्याने 1 रुपया पडेल असं लिहिलं. तर त्याला हिशोब येत नाही. तर पाटलांना वाटलं की का बरं असं लिहिलं असेल. तर एकच. तर पाटील म्हणले का रे 4 पेरून 1 रुपये, 5 पेरून पण 1 रुपया कसं लिहिलं. तर तो पोरगा म्हणला भाव केलं की देतात. आता भाव केलं की देतात ते गोष्ट पाटलांना पडलीसारखी आहे. काय चुकलं नाही पोराचं पण काहीतरी गडबड आहे असं त्यांना पण वाटलं की काहीतरी हिशोबात चुकलेला आहे. तर म्हणले की ते सगळं ठीक आहे म्हणे तू जा म्हणले. त्या पोराला पाठवून देतात. ते म्हणले हे बघा मास्तर चुकलं तर आहेच आहे पण कितीने चुकलंय म्हणला. तर ते मास्तर म्हणले पावलीने चुकले. ही पावली घ्या आणि पास करा. आता प्रत्येकाची एक वृत्ती आहे, त्यातलं तत्व कसं त्याला समजेल त्याच्याप्रमाणे जीवनाचं अधिष्ठान जे आहे ते ज्ञान तत्व समजून घेणं आहे. त्याच्याऐवजी वेगळ्या वेगळ्या अंतःकरणाची जी प्रवृत्ती असते त्या अंतःकरणाच्या प्रवृत्तीनुसार मास्तरने समजा का आमच्या मुलाला पास केलेलं नसेल तर मग काय करा, तमोगुण असेल तर राडा करा, मास्तरला मारा, त्याच्याकडनं पास करून घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे मास्तरला काहीतरी पैसे द्या, पास करून घ्या. आणि सत्वगुण असेल तर म्हणाल की पोराला यायला पाहिजे, त्याला अक्कल आली पाहिजे, त्यांनी केलं पाहिजे. अशा प्रकारची जी भूमिका जी विकसित होते त्या विकसित भूमिका होण्याच्यासाठी म्हणून जी
कृती करू, ती कृती सत्वगुणावरती अधिष्ठित असायला पाहिजे असेल तर काय होतं की ज्या गुणाचं आधिक्य आहे त्यानुसार वृत्ती, त्यानुसार कृती होते आणि मग कृती जशी होतील तशाच प्रकारचा संस्कार आणि पुन्हा तशाच वृत्ती आणि तशाच कृती, हे चक्र सुटणार आहे कसं? तर त्याच्यावरती भगवद्गीता सांगते 2 गोष्टींनी सुटतं हे चक्र. पहिली गोष्ट म्हणजे माझ्या मनात असो नसो मी चांगलं कर्म करीन, या गोष्टीच्या चांगल्या कर्माच्या संस्काराने सुटतं, ही एक पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सात्विक आहार आणि वृत्तीबद्दल. आहार शुद्ध सत्वशुद्धी, म्हणजे आहार तुमचा जर का साधा असेल, चांगला असेल, सात्विक आहार याचा अर्थ पेढे, केळी, दूध वगैरे हाच नव्हे, जड अन्न नव्हे, साधं अन्न. त्याच्यानंतर ते साधं अन्न चांगल्या उत्कृष्ट प्रतीचं पण साधं अन्न, म्हणजे आहाराचा जो स्त्रीच्या हातामध्ये असणाऱ्या या दोन्ही गोष्टी आहेत. एक म्हणजे चांगल्या कर्माचा संस्कार करणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरातली अन्न ग्रहण करण्याची पद्धत. अन्न ग्रहण करण्याची पद्धत याच्यामध्ये केवळ एकच गोष्ट आहे अशातला भाग नाही, किंवा साध्या पद्धतीचं अन्न तयार करणे एवढंच नव्हे, तर त्याच्यामध्ये 3 गोष्टी येतात की प्रमाण, प्रकार आणि पद्धत. नाही आम्ही अगदी जड अन्न अजिबात खायचंच नाही का, क्वांटिटी कमी, प्रमाण. त्याच्यानंतर प्रकार म्हणजे साधारण साधंच अन्न खाल्लं पाहिजे. ही दुसरी गोष्ट घरातल्या लोकांना शिकवायला लागतं की तेल जास्त होणार नाही, काटकसर म्हणून नव्हे, पण सायन्सचे प्रिन्सिपल्स आहेत. हळूहळू समाज शिकतो आहे की या पद्धतीचं अन्न खाता कामा नये, की ज्याच्यामुळे शरीरालाही हानी आहे पण वृत्तीत्मक रीतीने सुद्धा फार मोठी हानी निर्माण होऊ शकते. तुम्ही जर का एखाद्या प्रकारच्या अन्नाचं अतिरेकी सेवन केलं तर त्याचा त्रास होऊ शकतो. म्हणून घरातली अन्न व्यवस्था. तिसरी गोष्ट म्हणजे असं शिकवण्याची आवश्यकता आहे की पहिला घास घेताना श्रीराम म्हण. मी पहिल्यांदा म्हणते अगदी वदनी कवलं घेता असं एवढं सगळं म्हणलंच पाहिजे प्रत्येकाने असं नाही, पण रामाचं नाव घेऊन, देवाचं नाव घेऊन घास खावं, हरी चिंतने अन्न सेवित जावे. ही गोष्ट घरात शिकवणं फक्त स्त्रीला शक्य. सहसा पुरुष या भानगडीच्या मध्ये पडत नाही. त्यांचं साधारणपणे संस्काराकडे इतकं लक्ष नसतं, ते आपल्या आपल्या व्यवसायामध्ये असतात. एकदा एका घरामध्ये तो नवरा असा बाहेरच्या सगळ्या व्यापामधनं आलेला आणि त्याच्यामध्ये त्याला बायको सांगते की अहो त्याच्या शाळेतनं चिठ्ठी आली, ते बघा. काय चिठ्ठी आली म्हणतो? तर त्याच्यात चिठ्ठी आली असते की शाळेतल्या गोष्टी घरी आणतो तो. स्टेशनरी मिशनरी काय 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 घरी आणतो. सांगा त्याला. या पुरुषांना ना मुलांना सांगायला आवडत नसतं. तू सांग, नाही तुम्ही सांगा. मग तो त्याला बोलवतो, हे बघ तू शाळेतनं काही आणत जाऊ नको घरी, मी तुला सांगून ठेवतो, तुला काय पाहिजे ते सांग, मी ऑफिसमधून आणून यज्ञात आचरते श्रेष्ठ तत्तते करो जना सयत प्रमाणम करुते लोकस्तदन वर्तते. ज्याप्रमाणे आम्ही आदर्श घालून देऊ त्यानुसार पोरं होणार आहेत हे निश्चित आहे. आणि ही सगळी गोष्ट होण्याच्यासाठी म्हणून या सगळ्या सहजपणाने आमच्या घरामध्ये, आमच्या सर्व कृतींच्या मध्ये सहज परमार्थ असा न कळत की त्याचा अगदी गाजावाजा नको, खूप मोठा बँड बाजा नको, याच्यावेळी सारखं जाहिरात करायला नको, काय नको. आता ना माझ्या आठवड्यामध्ये 4 उपास असतात, तू न सांगता कर ना. नाही न सांगता कसं करायचं, लोकांना कळलंच पाहिजे. हे सगळे प्रकार न करता करू शकते का तुझा परमार्थ? साधं सोपं. हे विनोबांची आई होती की नाही, त्या विनोबाची आई ती दरवेळेला ज्या वेळेला विरजण लावायची त्यावेळेला विरजण लावताना राम 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 असं म्हणून लावायचे. आता विनोबा फारच चिकित्सक होते. म्हणजे की आई तू राम 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 काय म्हणते? त्याच्यामध्ये बॅक्टेरिया असतात, त्या बॅक्टेरियामधलं दही होतं, त्याच्यामध्ये रामाचा काही संबंध नाही म्हणे. तुम्ही राम राम कशाला म्हणते? त्याच्यामुळे विनया मी तुझ्या इतकी शिकलेली नाही. ती बाई म्हणते विनया मी तुझ्या इतकी शिकलेली नाही. मला एवढं कळतं की विरजण लावणं माझं काम आहे आणि त्याचं दही करणं रामाचं काम आहे, त्यामुळे रामाला मी त्याची आठवण करून देते. किती साध्या साध्या गोष्टीच्या मध्ये या लोकांनी परमार्थ आमच्या दररोजच्या जीवनाच्या पातळीवरती कसा आणला हे पार पाहण्याचा. हे फार मोठं करायला लागतं, अशातला भाग नाही. सोमपंत दांडेकर ज्या वेळेला त्याची डायरी होती
SP कॉलेजचे प्रिन्सिपल होते आणि त्यांची ती डायरी होती. त्या डायरीमध्ये प्रत्येक पानावरती ओम रामकृष्ण हरी, त्याच्यानंतर ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, असं प्रत्येक पानावर लिहिलं. आणि त्याच्यानंतर बाकीचं जे काय ऑफिसला असेल ते लिहायचं. आता कारण काय, तर मला सुरुवात करायची ना जीवनाची दररोजच्या, त्याच्यामध्ये मी ज्या वेळेला लिहीन ना त्यावेळेला पहिलं नाव जे काढेल मी ते ओम काढेल. डॉक्टर हेडगेवार सुद्धा प्रत्येक वेळेला लेखणीने ज्यावेळेला लिहायचं असेल त्यावेळेला पहिल्याला ओम लिहित असेल. अशा प्रकारे या सर्व महापुरुषांनी नकळत आपल्या जीवनामध्ये परमार्थ कसा आणला हे फार पाहण्यासारखं आहे. आम्हाला काही त्याच्यासाठी सेपरेट वेळ काढून ते करायला पाहिजे अशातला भाग नाही. आमच्या रोजच्या जीवनामध्ये ते आलं पाहिजे. आणि ती गोष्ट जर का आमच्या घरामध्ये असेल तर ते संस्कार घेऊन मुलं कुठेही गेली तरी देखील ते सिक्युअर्ड असतात. म्हणून संस्कारित अशा प्रकारची मुलं व्हावी याच्यासाठी त्यांना संस्कृतीच्या बद्दल बोलण्याची आवश्यकता पडते. परस्पर ते काहीही शिकणार नाहीयेत आता, याचं कारण की त्यांना वेळच नाही. पूर्वीच्या काळामध्ये काही ना काहीतरी वाचत असत, त्यांना काहीतरी शिकायला मिळत असेल. आत्ताची कंडिशन वेगळी आहे ना, मग आम्ही अकॉर्डिंगली बदललं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आमच्यापर्यंत नेलं पाहिजे. याच्यामध्ये काही ना काहीतरी, अरे अन्न ग्रहण करताना देवाचं नाव घ्यावं, मागासलेपण आहे. मागासलेपण सायंटिफिकली काही नाही, सायंटिफिक आहे. तुम्ही अन्न घेतल्यानंतर ते खाण्याच्या अगोदर का थोडा वेळ थांबला तर तुमच्या शरीराच्यामध्ये ज्या एन्झाईम्स तयार होतात त्यांना थोडासा वाव मिळतो. तुमचं शरीर अन्न ग्रहणासाठी तयार होतं. त्यामुळे तो अगदीच मूर्खपणाचा प्रकार आहे अशातला भाग नाहीये. त्याच्या पाठीमागे काहीतरी विचार आहे. त्या ताटाच्या मध्ये पाणी पिरवणं, नामस्मरण करणं, थोडंसं हे सगळं करेपर्यंत समोर अन्न आहे आणि मी त्यावेळेला करतो, त्यावेळेला त्या अन्नाचा वास येणं, त्याच्याकडे मन जाणं आणि मग त्याच्या ग्रहणासाठी अंतःकरण म्हणजे आमचे शरीर तयार होणं हे सगळं घडत जातं. हे काही अशास्त्रीय मुळीच नाही. मग प्रत्येक गोष्टीचं सायन्स आम्हाला समजेल तसं नाही, परंतु त्या सगळ्या गोष्टी मूर्खपणाच्या होत्या असं समजता कामा नये. थट्टा उडवण्याची चेष्टा करण्याची तरुण वर्गाची सवय असते, पण आम्हाला सायंटिफिक रिझन कळलं पाहिजे आणि त्यांच्या भाषेत पण बोलता आलं पाहिजे. फार महत्वाची गोष्ट आहे. आम्ही ना आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये म्हणजे रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये मी काम करत होतो आणि तिथून थोडंसं पुढे एक थोडंसं त्याच्यामध्ये भारत सेवक समाज आहे आणि त्या तिथे असं थोडीशी मोकळी जागा होती. तिथे चहा वगैरेचे स्टॉल असायचे. आम्ही तिथं मधनं जात असतो, म्हणजे बऱ्याच वेळा जात असतो. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथं आणि का पोरांना ना चेष्टा करण्याची भयंकर सवय होती. आणि तिकडून त्या अशी एक बाजूनी वाट होती, तिथून एक खेड्यातनं माणूस आला होता आणि खेड्यातला माणूस आला, दुपारच्या वेळेची वेळ होती आणि ते शिदोरी काढली त्यांनी आणि शिदोरी काढली. आता 2-3 मुली बरोबर होत्या. त्यानंतर कुणाला तरी आपलं ज्ञान पाजळण्याची हौस निर्माण झाली आणि मग त्याच्यानंतर त्याने ते काढल्यानंतर त्याने ते अन्न लगेच ग्रहण करायला सुरुवात नाही केली. त्याने तिथं ठेवलं, विठ्ठला पांडुरंगा असं म्हणला तो. तर त्यावेळेला त्या पोराला असं वाटलं की आता ह्याची चेष्टा करावी. काय पाहुणं कुठं आला म्हणला. तो म्हणला मी इकडून आलो, कुठल्या गावाचं नाव सांगितलं वगैरे. तर म्हणजे मग काय तुमच्या गावामध्ये सगळेच असं करतात का म्हणलं. तर काय म्हणला असं करतात का, म्हणजे नाही तुम्ही विठ्ठला पांडुरंगा वगैरे म्हणून खायला सुरुवात करतात, तर तसं करतात का. त्याने विचार केला. तो म्हणला नाही बा, सगळे असं नाही करत. म्हणले मग कोण करतं कोण नाही करत. तर तो म्हणला की काय की गाढव डुक्कर बैल हे नाही करत, माणसं करतात. हे तडाखा जर का द्यायचा आला तर सामान्य माणूस तुम्हाला तडाखा देऊ शकतो आणि तो म्हणतो ते बरोबर होतं. सगळेजण गप्प बसले कारण की त्यांचं म्हणणं बरोबर होतं की माणसंच करतात, बैल कोणच करणार आहे असं. तुम्ही माणसं आहात ना, तुम्ही करा. या भाषेमध्ये मुलांशी जर का आम्ही बोललो तर त्यांना समजतं. त्यांना काही कळत नाही असं नाही, त्यांना त्या गोष्टी नको आहेत असं नाही, परंतु एक सायंटिफिक पद्धतीने पाहिजे. त्याच्यानंतर त्यांच्यावरती बर्डन म्हणून तुम्हाला लागता कामा नाही, करताच नाही, ते घेऊ शकणार नाही. या सगळ्या गोष्टीची जी मानसिकता आहे ती मानसिकता बघून त्यानुसार आम्हाला निश्चितपणाने काहीतरी योजना आमच्या घरामध्ये अशी करायला पाहिजे की त्या घरामध्ये आई माझी ना एक माळ जप झाल्याशिवाय जेवण करत नाही, हा संस्कार त्याच्यावर होते. त्याला ती कंपल्सरी करत नाहीये, पण ती त्याला असं म्हणते की तू 3च वेळेला रामनाम घेत जा. जेवायच्या वेळा कुठेही काही खाल्लंस ना तरी तुला अगोदर मनातल्या मनात 3 वेळेला राम. तो करेल ऍक्सेप्ट करणार नाही, पण ज्यावेळेला तो खाईल त्यावेळेला त्याच्या मनामध्ये ते नाम येईल, तुम्ही जर का सांगितलेलं असेल. म्हणून संस्कारित अन्न ही गोष्ट फार महत्वाची आहे अंतःकरणाच्या वृत्तींच्यासाठी. म्हणून केवळ हे एकाच पद्धतीने ते होणार आहे किंवा समोर बसवलं पोराला करत बसले उपदेश, करत बसले उपदेश. पोरत आहेत कुठे तिथे, त्यांना उपदेश करायला जागेवर आहेत का.
त्यामुळे तुमच्या घरामध्ये जितक्या प्रमाणामध्ये ही गोष्ट होईल, सहजपणाने अध्यात्म त्याच्यामध्ये राहील, त्यावेळेला सत्वगुणे भगवत भक्ती, सत्वगुणे ज्ञानप्राप्ती, सत्वगुणे सायुज्यता मुक्ती याविषयी संदेह नाही. म्हणून घराचं एकंदर आहार पद्धत या सर्व गोष्टी आणि संस्कार या तिन्ही गोष्टी स्त्रीशक्तीच्या हातामध्ये. गणपती आता शीर्ष म्हणावं, नाळाचे श्लोक म्हणावेत, पोरांना ते शिकवावं. ज्या वेळेला ती पोरं लहान असतील त्याच वेळेला ते शिकवलं पाहिजे. मोठी मुलं असली तरी देखील त्यांना असं समजून सांगावं की याच्यामध्ये विशेष अर्थ आहे, तू एवढं एकच स्तोत्र म्हण, हे ज्ञानप्रधान स्तोत्र. आणि सगळ्या मुलांना का कोण असतो पण गणपतीची उपासना आवडते. कुठेही परदेशात मी अनेक वेळेला गेलेलो आहे, अनेक ठिकाणी फिरलेलो आहे की कुठेही ती पोरं एकत्र येत नाही, पण गणपती उत्सवाला 100% मुलं येणारच. याचं कारण की मला काही का असे ना, ज्या वेळेला ते बुद्धिनिष्ठ असतात ना, ते देव आहे नाही वाले अशा प्रकारचे काही लोक असतात, त्याच्यावरती पु ल देशपांडे म्हणलं की महाराष्ट्रीय माणूस कुठेही गेला तरी देखील त्याच्या कानावरती पुंडलिक वरलं आलं की मनातनं आतूनच हरी विठ्ठल येऊन जातं आणि बुद्धीचे पोलीस तिथं पोहोचण्याच्या पूर्वी हा गुन्हा घडून गेलेला असतो. सहज संस्कार आहेत आमच्या मनावरती. आम्ही खरं तर संतांच्या संस्कृतीत वाढलेलो आहोत. कुठल्याही परिस्थितीत सहज आत्मा डोकून पाहिलं तर आम्हाला संतांच्या बद्दल प्रेम आहे. सगळ्या मुलांना पण असतं. या सगळ्या गोष्टी मी बघितल्या, अगदी जवळ बघितलेल्या आहेत आणि त्यांना हे निश्चित असतात. हा जो ऍडव्हान्टेज आहे त्या ऍडव्हान्टेजच्या मुळे त्यांनी स्त्रीनी घरामधलं वळण लावतच असतात, परंतु जास्ती लक्ष देण्याची काही काही ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे. सगळे निर्णय एक जण आपल्या मित्राला सांगत असतो की आमच्या घरामध्ये ना लहानसहान निर्णय आहेत ते सगळे आमच्या मिसेसवर सोपवलेत, मोठे मोठे जे काही निर्णय धोरणं वगैरे आहेत ते मी ठरवतो. असं म्हणतो की काय लहानसहान निर्णय वगैरे काय नाही, मुलांना कुठल्या शाळेत घालायचं, काय खायला वेळाला करायचं, हे सामान्य गोष्टी आमच्या मिसेस ठरवतात. आणि तू कुठलं ठरवतो? चीन आणि पाकिस्तान याच्यामध्ये भारताचं धोरण काय असावं वगैरे. नाही, थोडक्यात घरात त्याला काही व्हायचं नाही. पण या सर्व गोष्टींचा ऍडव्हान्टेज स्त्रियांनी की त्या घराचं वळण एका विशिष्ट पद्धतीने करणं आणि ती गोष्ट करणं याच्यासाठी म्हणून फार मोठं त्या शक्तीला सर्व संतांनी मानलेलं आहे. विवेकानंदांना ज्या वेळेला पाश्चात्य देशांच्या मध्ये जायचं का नाही या संदेहामध्ये होते, त्यावेळेला माताजींचं ज्या वेळेला अनुभूतीकारक पत्र आलं तर डोक्यावर घेऊन ते नाचले की अरे मातेची अनुज्ञा आली, आता काही भीती नाही, आता काही भीती नाही असं ते म्हणले. स्त्री शक्तीचा एक विलक्षण प्रभाव आणि त्याच्यामध्ये ज्या वाक्याने प्रथमच त्यांनी सर्व जगाचं लक्ष वेधून घेतलं त्या वाक्यामध्ये माय सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका या शब्दांच्या मध्ये पहिल्यांदा सिस्टर्स आहे. याप्रमाणे स्त्री शक्तीला सगळ्यात पहिल्यांदा आवाहन आहे आणि मग त्याच्यानंतर त्या आवाहनाच्या मधनं तिचं आशीर्वाद आणि तिचं सहाय्य पाहूनच विवेकानंदांचं कार्य उभं राहिलेलं आहे. अनेक स्त्रियांनी त्यांना विलक्षण सहाय्य केलं त्यांच्या कार्याच्या मध्ये. इतकंच नव्हे तर त्यांचं आपल्या मातेवरती जे प्रेम होतं ते कधी कधी व्यक्त झाल्यानंतर अमेरिकेतल्या काही स्त्रियांनी त्यांच्या मातेला एक पत्र पाठवलं की अशा प्रकारचा पुत्र तुम्ही आम्हाला दिला, शिकवण्याच्यासाठी धाडलाय, याच्यावर तुमचे आमच्यावरती अनंत उपकार आहेत. हे सगळं ज्यामुळे झालं त्याचं कारण असं की खरोखरीच मनामध्ये आईच्या बद्दलची खरोखरची मातृभावना, तिचे उपकार स्मरण इतकंच नव्हे तर उपकाराच्या पलीकडची गोष्ट आहे की उपकार कशाला म्हणायला पाहिजे, प्रेम तिच्याबद्दलचं. आणि त्यांनी सहजपणाने ते स्वीकारलेलं होतं. तशा प्रकारे सर्व मुलं आईने सांगितलेलं जरी का लगेच तिचं ऐकत नसले तरी ते जरूर स्वीकारत असतात हे मी बघितलेलं. म्हणून घरातले संस्कार सर्व कुटुंबांच्यासाठी, राष्ट्रासाठी आणि यासाठी म्हणून अजून एक फार महत्वाची गोष्ट सर्व कुटुंबांच्या मधनं होण्याची आवश्यकता आहे ते म्हणजे क्रांतिकारक आणि राष्ट्रपुरुष यांचे स्त्रियांनी स्वाध्याय करणं आवश्यक. त्यांनी ते संस्थेमध्ये प्रकट करावेत किंवा करू नयेत, परंतु अत्यंत महत्वाच्या घटना त्या क्रांतिकारकांच्या जीवनामधल्या कधीही आमच्या शाळेच्या कॉलेजच्या सिलेबसमध्ये या गोष्टी येणार. किती गोष्टी तुम्ही विचार करा की ते जे चाफेकर बंधू ज्यांनी रँडचा वध केला
ते ज्या वेळेला फासावरती गेले त्यावेळेला एक तर पहिला जो होता तो येरोड्याच्या जेलमध्ये होता आणि त्यावेळेला लोकमान्य टिळक पण तिथं होते आणि लोकमान्य टिळकांच्याकडनं हातामध्ये भगवद्गीता घेऊन तो फासावर चढला. त्याचा दुसरा भाऊ पण भगवद्गीता घेऊन फासावर चढला. सर्व क्रांतिकारक. आणि त्यांचा धाकटा भाऊ तो पण अशा रीतीने भगवद्गीता घेतली. परंतु तो आणि हे लोक गीता वाचत होते अगोदर, नाही त्याचे दोघेही बंधू. आणि त्याच्यानंतर त्यांनी सूर्यनमस्कार घालत होता. सूर्यनमस्कार घातले. त्याला विचारलं की जे पादरी लोक यायचे आणि ते त्यावेळेला धर्मांतर होतं का बघायचे शेवटपर्यंत. तर त्यावेळेला त्यांनी विचारलं की अरे तू हे काय करतोयस. तर त्याने सांगितलं मी गीता वाचतो. एकाने सांगितलं. दुसऱ्याने सांगितलं की सूर्यनमस्कार घालतो. अरे तुला थोड्या वेळाने फाशी देणार, तू सूर्यनमस्कार का घालतो. त्याने सांगितलं की आमच्या धर्मामध्ये असं सांगितलेलं आहे की देवाला जे अर्पण करायचं ते सगळं चांगलं टवटवीत असलं पाहिजे. आता माझं जीवन मी देवाला अर्पण करणार आहे, सूर्यनमस्कार करतो. या ज्या घटना आहेत या लोकांच्या जीवनाच्या मध्ये, वासुदेव बळवंत फडके याच्यामध्ये काय विलक्षण गोष्टी आहेत या सगळ्या बघितल्यानंतर की त्यांना पकडण्याच्यासाठी 2,500 रुपयाचं बक्षीस जाहीर केलेलं होतं. त्याच्यामुळे त्याच्यात लगेच दुसऱ्या दिवशी ते जे काही पत्रक होतं सरकारी, त्या पत्रकाच्या खाली गव्हर्नरचं डोकं कापून आणणाऱ्याला 5,000 रुपये बक्षीस, असं सगळ्या पत्रकांच्या खाली. त्याच्यामध्ये त्या माणसाची एकंदर जी तयारी होती, राष्ट्रप्रेम होतं. त्याच्यानंतर यांनी चापेकरांनी सांगितलं की आम्ही या द्रविड बंधूंना मारलं, वध केला आम्ही त्यांचं, कारण की फितुरांना मारलंच पाहिजे. आता हा मूर्खपणा आहे. असं जरी का जरी असलं तरी देखील त्यामुळे एक संदेश संबंध भारतभर गेला की अरे अशा रीतीने बलिदान करतायत चांगल्यासाठी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी. म्हणून या लोकांनी जे जे काही केलेलं आहे त्याच्यामध्ये असलेले जे हायलाइट्स आहेत, सगळे स्टोरी बघण्याची कुणाला वेळ नाहीये, पण निश्चितपणे हायलाइट्स आहेत या स्वरूपातलं वाङ्मय पण तयार करायला. आमच्या एकंदर कुठल्याही संस्थेसाठी किंवा कुठल्याही ऑर्गनायझेशनच्या साठी ज्या व्यक्तींनी काम केलेलं असतं त्यांच्या जीवनामध्ये अनेक महान गोष्टी घडून गेलेल्या असतात. त्या महान गोष्टींचं एकत्रीकरण करून थोड्याशा हायलाइट स्वरूपामध्ये त्यांचं जीवनचरित्र मुलांच्यापर्यंत येईल का, असं आम्ही वाङ्मय पण तयार करायला पाहिजे. आणि ते सांगत राहिलं पाहिजे की असं घडलं, असं घडलं, असं घडलं. कारण की राष्ट्रप्रेमाची एकंदर अभिव्यक्ती म्हणजे क्रिकेटमध्ये भारताने जर का मॅच जिंकली तर फटाके उडवणे एवढीच राष्ट्रप्रेमाची अभिव्यक्ती आहे. प्रत्यक्ष राष्ट्राच्या बद्दल आत्मीयतेने विचार करण्याच्यासाठी म्हणून या लोकांनी जीवन कसं वेचलं आहे त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी या मुलांच्या डोळ्यासमोर आणण्याची अत्यंतिक आवश्यकता. आणि ही गोष्ट घरामध्ये निश्चितपणाने जर का झाली आणि त्याच्यामध्ये अशाच वृत्तीनं मी आज अशा प्रकारचं हे केलं, स्वाध्याय केलं, त्याच्यामध्ये हे असे पॉइंट्स मांडले, असं समजा का म्हटलं तर निश्चितपणाने मुलं त्याच्याकडे लक्ष देतील, काहीतरी समजून येईल. त्या गोष्टी आम्हाला तयार पण करायला पाहिजे. असं वाङ्मय फारसं उपलब्ध नाहीये, आम्ही ते तयार करण्याची अत्यंतिक आवश्यकता. दोन गोष्टी, दोन शक्ती आहेत. एक म्हणजे चेतनाशक्ती म्हणजे प्रेरणाशक्ती, दुसरी गोष्ट म्हणजे संस्कार करण्याच्यासाठी, सगळं चांगलं घडवण्यासाठी दुसऱ्या गोष्टीची जी आवश्यकता असते ती गोष्ट म्हणजे इच्छाशक्ती. आणि ती इच्छाशक्ती आपल्याजवळ धरून ती आपण वाढवू शकतो आणि त्याच्यासाठी योजून काहीतरी घरामध्ये अशा प्रकारचं वातावरण निश्चितपणाने तयार करू शकतो. तिसरी एक फार महत्वाची शक्ती आहे ज्या त्वम शक्तित्रयात्मक असं जे गणपतीच्या स्तोत्रामध्ये म्हटलेलं आहे, त्याच्यामध्ये या दोन शक्ती आहेत की चेतनाशक्ती आणि काही इच्छाशक्ती. पण तिसरी महत्वाची शक्ती म्हणजे ज्ञानशक्ती. ही जी ज्ञानशक्ती आहे ती ज्ञानशक्ती म्हणजे मुख्य धारणा आहे की मी चेतन आहे, चैतन्य स्वरूप आहे आणि ते चैतन्य हे माझं मूळ स्वरूप आहे आणि त्या चैतन्य रूपाने माझ्यामध्ये देव आहे. अशा प्रकारची जी धारणा मध्यवर्ती आणि आतमध्येच जर का मी कुठल्याही मंत्राच्या साह्याने जर का वेध घेतला, मस्तकामध्ये लक्ष केंद्रित करून, तर मला त्या शक्तीचा एकंदर अनुभव येतो. ती जाणीव शक्ती आहे, ती ज्ञानशक्ती आहे, जिला आम्ही कॉन्शियसनेस असं म्हणतो. प्युअर कॉन्शियसनेस, ज्या वेळेला कुठल्याही वृत्ती नाहीत अशा स्थितीमध्ये असलेली जी जाणीव शक्ती, त्या जाणीव शक्तीच्या योगाने तत्व जाणता येतं. अशी मध्यवर्ती आमच्या अध्यात्माची धारणा आहे. योगस्थिती याच पद्धतीने प्राप्त होते. योगस्थिती म्हणजे विलक्षण कंट्रोल मनाच्यावरती निर्माण होते, अत्यंतिक स्थिरता मनाला निर्माण होते. घरातली एक व्यक्ती अत्यंतिक स्थिर असण्याची खूप आवश्यकता असते.
प्रत्येक वेळेला प्रसंग येईलच असं नाही, पण कुठलाही प्रसंग असला तरी सुद्धा खरं तर सगळ्यांनीच असायला पाहिजे. परंतु एखाद्या व्यक्तीने जर का अशा प्रकारची उपासना ती करत असेल, ते आपल्या मूळ स्वरूपाशी ती रोज संबंधित होत असेल, तर ती निश्चितपणाने शांत स्थिर असते. तिचा विवेक जास्ती प्रमाणामध्ये असतो. म्हणून गीता अर्थ समजून म्हणणं, उपासनाचे जे 2 मार्ग आहेत त्याच्यामधला एक मार्ग म्हणजे नामस्मरण, चालता बोलता धंदा करिता खाता जेविता सुखी होता नाना उपभोग भोगिता. नाम विसरू नये. आमच्या सर्व कृतींच्या मध्ये विशेष करून आम्ही जे अन्न तयार करतो त्या अन्नामध्ये नाम मिसळलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे स्वस्वरूपाचं अनुसंधान, आत्मस्वरूपाचं अनुसंधान करत थोड्या वेळपर्यंत तरी बसण्याची अत्यंतिक आवश्यकता. म्हणून या शक्तीचा जो विकास आहे, त्या शक्तीचा जो विकास आहे, त्या विकासाच्या मधनं जसं जसं चित्त एकाग्र होईल तसं आत्मशक्तीचा विकास होतो. आत्मशक्तीचा विकास झालेली व्यक्ती आणि विकास न झालेली व्यक्ती या दोघांच्या कार्याच्या परिणामामध्ये खूप फरक पडतो. तुम्ही असं बघितलं, ज्यांचे राष्ट्रकार्य विलक्षण परिणामकारी झाले या सर्व व्यक्ती आध्यात्मिक प्रवृत्तीच्या. त्यांनी स्वतः साधना केलेली होती. लोकमान्य टिळक, सावरकर या सगळ्या लोकांनी जेव्हा जमेल त्यावेळेला साधना केलेली होती. नेताजी सुभाषचंद्र बोस हे सगळे आध्यात्मिक प्रकृतीचे लोक होते. त्यामुळे त्यांनी जे राष्ट्रकार्य उभं केलं याचं कारण की त्याच्या पाठीमागे असलेलं फाउंडेशन आमच्या संस्कृतीच्या मध्ये, ही संस्कृती केवळ चांगलं वागणारी संस्कृती नसून ही अध्यात्म संस्कृती आहे. आणि त्या अध्यात्माच्या पायावरती हे सगळे सद्गुण विकसित झालेले आहेत, विकसित झालेले आहेत. म्हणून हा अध्यात्म आम्ही समजून न घेता नुसतंच चांगलं वागणं, नुसतंच राष्ट्रप्रेम करू, नुसतं ते सांगू असं कारण ते टिकणार नाही. त्याच्यासाठी म्हणून स्वतःच्या आतमध्ये ते खोल केलेलं असेल आणि ती व्यक्ती जर का ती उभं राहिला आणि तिच्या बोलण्याला एक विलक्षण वजन प्राप्त होतं, कारण की तिला दुसऱ्याकडनं काहीही स्वार्थी अशा प्रकारची अपेक्षा नसते. दुसऱ्या व्यक्तीचं हित खरोखरीच त्या व्यक्तीच्या मनामध्ये असतं आणि असं जर का असेल तर ती व्यक्ती विलक्षण कार्य करू शकते. पण अंतःकरणामधलं सत्व त्याच्यासाठी काही फारसं करायला नको. गायत्री मंत्र म्हणा 3 वेळेला, ओंकार करा, दीर्घ ओंकार करा, स्वतः मुलांना सांगा दीर्घ ओंकार करा. त्याचा श्वसन संस्थेवरती चांगला परिणाम होतो, मानसिक संतुलनावरती चांगला परिणाम होतो, विलक्षण उपयोग आहे. पण अहो स्त्रियांनी ओंकार करावा का? काय झालं न करायला? त्याच्यामध्ये स्त्रियांनी ओंकार करावा का? गायत्री मंत्र स्त्रियांनी कसं म्हणायचं? गायत्री मंत्राचा अर्थ काय? जो सूर्य आमच्या बुद्धीला चेतना देतो त्या सूर्याच्या सर्वश्रेष्ठ तेजाचं मी ध्यान करतो, असा त्याचा अर्थ आहे. आता जो सूर्य म्हणजे आत्मसूर्य, शरीरातलं चैतन्य हा सूर्य, तो बुद्धीला चेतना देतो, त्याच्या सर्वश्रेष्ठ तेजाचं म्हणजे ही जी ज्ञानशक्ती आमच्यामध्ये आहे, जाणीव शक्ती आहे, त्या जाणीव शक्तीच्या माध्यमातून ध्यान करणं हा जो ज्ञानमंत्र आहे, योगज्ञानाचा मंत्र आहे. म्हणून या गायत्री मंत्राला विशेष महत्व आलेलं आहे. समाजामध्ये त्याच्याबद्दल काही कल्पना आहेत की भूतखेत काढण्यासाठी हा वापरला जातो वगैरे, अशा प्रकारचा काही नसून हा ज्ञानमंत्र आहे. त्याचा अर्थ समजून घ्या ना. किती वेळा म्हणायचं? 3 वेळा. काय खूप वेळेला म्हणायचं पुरस्चरणच करायचं असं काही नाही. जेवढी उपासना आम्हाला सहजपणाने जपेल समजून करायला पाहिजे. आणि त्याचा अर्थ जर का मुलाने विचारला तर सांगता आला पाहिजे की हा त्याचा अर्थ आहे. नाही तर मग मुलं ते ग्रहण न करण्याचं कारण की ज्या गोष्टीचा अर्थ मला माहित नाही ते मी करणार नाही अशी त्यांची भूमिका असते. आम्हाला जरूर ते अर्थ सांगता येतील कारण की अर्थ आहे म्हणून त्या उपासना. पण ज्ञानशक्तीचा विकास करताना आम्ही जी उपासना करतो त्या उपासनेच्या पाठीमागे भूमिका काय, त्याचे अर्थ काय, हे सगळं समजून घेऊन निश्चितपणाने करावं. आणि त्या सगळ्या जगावरती आम्ही लक्ष ठेवतच असतो की शेजारच्या घरातलं, इकडच्या घरातलं, नंदेच्याकडचं, स्ववरती लक्ष ठेवायला पाहिजे थोडंसं तरी. सारखं दुसऱ्यांच्यावरती लक्ष ठेवून कसं भागेल आपल्या स्वतःवरती लक्ष थोड्या वेळपर्यंत तरी ठेवायला पाहिजे. आत्मसंस्थ मन कृत्वा न किंचित अपि चिंतये. आत्मसंस्थ व्हावं थोड्या वेळासाठी. आत्मशक्तीचा विकास ही गोष्ट अगदी निश्चित आहे, हे लक्षात. आणि त्याच्यासाठी म्हणून त्याच्यातनं लगेच काय होईल, काय लगेच होईल, तू शांत बसायला, स्थिर बसायला सुरुवात कर. मग तुला ते कळायला लागेल की जीवनामधल्या सर्व गोष्टी त्याच्या पाठीमागे मनाच्या स्थैर्याची अत्यंतिक आवश्यकता. मन चंचल असेल तर ऐश्वर्य खूप असून देखील माणूस ते उपभोगू शकत नाही. पण मन जर का स्थिर असेल तर ऐश्वर्य फारसं नसताना सुद्धा आनंदाच्या कोटी साठवलेल्या आम्हाला प्रेमा चालला प्रवाहो नाम ओघ लवलाहो अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण थडी ऐक्य परत्र तुका म्हणे समतीर. ही ज्ञानाची अवस्था प्रगट करतात. परतीराला पोहोचायचं कारण नाही, अलीकडच्या स्थिराला सगळं काही आहे. ही स्थिती कशी प्राप्त झाली? या सगळ्या उंची जीवनाच्या ज्या प्राप्त झाल्या त्या संतांना
याचं कारण त्यांनी अंतरामध्ये, स्वतःच्या अंतरामध्ये देव पाहिला आणि त्यांनी त्याच्यासाठी म्हणून स्वतःच्याच मध्ये उपासना, ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा, या सर्व गोष्टी एका बाजूला आमच्या घरामधल्या संस्कृतीच्या, म्हणजे असं नाही वागायचं, असं चांगलं नाही हेच सांगता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या संस्कृतीच्या मध्ये असलेले जे घटक आहेत, आजपर्यंत आमची संस्कृती ज्याने विकसित केली त्यांची चरित्र घरामध्ये बोलली गेली पाहिजे. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे माझी स्वतःची काही उपासना असण्याची आवश्यकता आहे. घरातल्या आहारावरती माझं नियंत्रण असण्याची आवश्यकता आहे. या सर्व गोष्टीतनं सत्वशक्तीचा विकास होणार आहे. त्या सगळ्याला जास्तीत जास्त महत्वाची गोष्ट म्हणजे या ज्ञानशक्तीचा विकास जितका माझ्यामध्ये होईल तितक्या प्रमाणामध्ये सत्वशक्तीचा विलक्षण विकास. म्हणून उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांशी सदा नमावे, सत्कर्म योगे वेळ घालवावे, सर्वांमुखी मंगल बोलवावे, ही जी भूमिका आहे संतांची ती आमच्या जीवनामध्ये आली पाहिजे. याचं कारण असं आहे की मुलं फार फार लांब चाललेली आहेत. आता कुणी मुलं अगदी स्वतःच्या जवळ राहतीलच असं नाहीये, पण जिथं जातील त्या ठिकाणी नुसतं तांदूळ फेकून तिथं सुखी राहोत अशा प्रकारची इच्छा करणं ही पण योग्यच गोष्ट आहे. परंतु तरी देखील त्यांना पाठवतानाच तयार करून पाठवण्याची आवश्यकता आहे. लहानपणापासूनच ते तयार होऊ शकतात. मोठ्यापणी सुद्धा ते ऐकत नाहीत असं मुळीच होत नाही. नीटपणाने समजून सांगितलं तर नीट ऐकतात, ही गोष्ट अगदी निश्चित आहे. पण ही गोष्ट की ही जी संस्कृती आहे की उपभोगात्मक संस्कृती, त्याच्यामधलं सुख लगेच कळतं आणि त्याच्यामध्ये असलेलं जे ग्लॅमर आहे, त्याच्यामध्ये जो सगळा डौल आहे, त्या सगळ्या गोष्टींना आमचा युवा वर्ग बळी पडतो आहे. त्यांनी ते अनुभवू नये असं मुळीच नाहीये, परंतु आमची संस्कृती ठेवून त्याच्यामधलं ज्ञानप्रधानता ठेवून समजून घेऊन ते सगळं अनुभवावं असे आमची भूमिका आहे. म्हणून फार सुंदर की हे सगळं सोडूनच देऊन ही संस्कृतीची एकंदर ज्योती मालवलीचं जाणार नाही. मी एक चित्र पाहिलं होतं की कॉम्प्युटरच्या समोर सुटाबुटामध्ये एक चिंपॅन्झी बसलेला आहे, म्हणजे माकड. म्हणजे एका प्रकाराने बाहेर सगळं अशा प्रकारचं आणि आतमध्ये मात्र ते माकडच आहे असं मात्र होता कामा नाही. याच्यासाठी म्हणून याच्यावरती मानवी संस्कार करण्याचं काम स्त्री शक्ती करू शकते आणि त्याच्यासाठी फार मोठी सुंदर काव्य जे वेदनेमधून प्रकट झालेलं आहे. याच प्रकारची की आमची मुलं आमच्या हातात राहणार नाही की काय असं वाटतं. त्याच्यावरती हिमांशू कुलकर्णींनी जे काव्य केलं अप्रतिम आहे. पण ती जपून ठेवा अंधार फार झाला, पण ती जपून ठेवा अंधार फार झाला, थोडा उजेड ठेवा अंधार फार झाला. अरे दररोज संध्याकाळी थोडा दिवा लावताना काय हरकत नाही, किती 2 मिनिटं सुद्धा लागत नाही. परंतु घरात माझ्या दररोज समयीचा दिवा लागतो आहे हे संस्कार त्या मुलाच्या अंतःकरणात. तो प्रकाश घेऊन तो जातो जिथं जाईल त्या ठिकाणी. काहीतरी करावं असं वाटतं, काय करू, मग कमीत कमी तो इलेक्ट्रिकची तरी सवय लावतो, काहीतरी करेल. त्याच्यामध्ये पण सद्भावना आहे. सगळी पोरं वाया जात नाही, निश्चित चांगल्या गोष्टी करतात. अनेक पोरं बघितलेले, त्यांच्या बरोबरच मी वावरत असतो परदेशामध्ये, देशामध्ये असतो. मुलांच्या मध्ये याच्यामध्ये विलक्षण आकर्षण आहे परमेश्वराच्या बद्दल. त्यांना योग्य मार्ग जर का मिळाला तर नक्की करू शकतात, मी स्वतः पाहिलेलं. पण असं वाटतं की हे सगळे पोरं चालले पुढे आहेत, तर त्याच्यासाठी त्यांनी म्हटलं आले चहू दिशांनी तुफान विस्मृतीचे, नाती जपून ठेवा अंधार फार झाला. शिशिरातील हिमात जे गोठतील श्वास, हृदय जपून ठेवा अंधार फार झाला. वडव्यात वास्तवाच्या होईल राख यांची, स्वप्ने जपून ठेवा अंधार फार झाला. काळ्यात ढगात वीज आहे पुन्हा टपोनी, घरटी जपून ठेवा अंधार फार झाला. शोधात कस्तुरीच्या आहेत पारदिये, हरणे जपून ठेवा अंधार फार झाला. जे वाटतील परखे आपुलेच श्वास आता, ज्या वेळेला ते पाश्चात्य सगळ्या संस्कृती करून मग हे तुम्ही काय बोलताय डॅडी मला कळत नाही असं ज्या वेळेला ते म्हणतात त्यावेळेला असं वाटतं की आपलाच मुलगा आहे. जे वाटतील परखे आपुलेच श्वास आता, हातात हात ठेवा अंधार फार झाला. हृदयात ते होणाऱ्या जखमातूनच आता, कंदील एक लावा अंधार फार झाला. ही वेळ आमच्यावरती येऊ नये. अगदी शेवटी नंतर ते दिवे लावून काय उपयोग नसतो, अगोदर पासूनच लावायला पाहिजे. त्यांनी बाहेर दिवे लावायच्या अगोदर आमच्या घरात दिवे लागले पाहिजे. ही फार महत्वाची गोष्ट आहे. ही संस्कृतीची ज्योत आहे, ही आध्यात्मिक संस्कृतीची ज्योत आहे. राष्ट्रप्रेमातनं जो आमच्या राष्ट्राचा विकास घडला, त्यांनी किती बलिदान केलं या गोष्टी देखील आमच्या मुलांच्या पर्यंत जाऊ दे.
फार ती महत्वाची गोष्ट आहे, कारण की राष्ट्रीयत्व विसरूनच मुलं जात आहेत असं नाही होता कामा. म्हणून ही मुलांनाही वस्तुतः राष्ट्रपुरुषांचे स्वाध्याय करण्याला लावणे हे आमच्या एकंदर युवा वर्गामध्ये आणि तसं प्रयोग केलेले आहेत आणि अतिशय मनापासून मुलं ते करत असतात. ऐकतात पण अतिशय मनापासून ऐकतात, कारण की त्यांना एक आकर्षण आहे. किती झालं तरी या संस्कृतीची ते पोरं आहेत, त्यामुळे त्यांच्यामध्ये ते प्रेम नॅचरलीच आहे. फक्त ते आम्हाला त्यांच्यापर्यंत प्रवाहित करण्याची अत्यंतिक आवश्यकता आहे. सगळ्यांनीच करायला पाहिजे, परंतु घरातलं वातावरण आणि घरातली संस्कृती आणि तीच घेऊन तो पोरगा जाणार आहे. यासाठी म्हणून श्री शक्ती स्त्री शक्ती याच्या माध्यमातून ही संस्कृतीची ज्योत तेवत राहील आणि ती जास्तीत जास्त प्रकाश देत राहील. ज्या संस्थेमध्ये मी येऊन बोलतो आहे, हे बोलण्याचं कारण इथं आहे की इथं त्याचं अधिष्ठान आहे. इथं ते बोलण्याचं कारण असं आहे की इथं ते कार्य चाललेलं आहे. त्या कार्यामध्ये अनेक व्यक्ती विलक्षण त्याग आपल्या संसाराचा गोष्टी थोड्या बाजूला ठेवून त्यांनी याला हातभार लावलेला आहे. या समोर पण बसलेल्या आहेत या गोष्टी व्यक्ती मी पाहतो आहे. यांच्यासमोर एक सेवा म्हणून हा विचार मी प्रगट केला. त्याच्यामध्ये मला कोणाला शिकवण्याचा काही उद्देश नाहीये, परंतु असं मनामध्ये तळमळ निर्माण होते कित्येक वेळेला की चांगली मुलं काहीतरी करून बसतात आणि मग असं वाटतं की अरे घरामध्ये असं नसतं वातावरण तर बरं झालं असतं. याच्या बाबतीत इंटेलिजन्स खूपच आहे, कल्पनेच्या बाहेर इंटेलिजन्स, पण त्या इंटेलिजन्सला जर का योग्य दिशेने प्रवाहित नाही केलं तर तो भलत्या दिशेने जातो. असं होऊ नये. आमच्या मुलांच्या बाबतीमध्ये, आमच्या मोठ्या माणसांच्या बाबतीमध्ये सगळी संस्कृती आम्ही जरूर जपणार आहोत, तिचा विकास करणार आहोत आणि होणार आहे. विवेकानंदांचे शब्द आहेत की भारत हा जगाचा आध्यात्मिक गुरु आहे आणि ते निश्चित काही काळामध्ये सिद्ध होईल. अशा प्रकारची एकंदर त्याच्यासाठी आम्हाला एकंदर शक्ती दे अशी श्रीला या अधिष्ठानावरती प्रार्थना करून माझं बोलून तिच्या चरणी समर्पित करतो. हरिओम कुंडली गवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम